दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्याचा शांततामय जो आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनावरच्या विद्यार्थ्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आयटकसह सर्व पुरोगामी संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत आणि त्या प्रकरणाच्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी हा महानिषेध मोर्चा या ठिकाणी काढून राष्ट्रपतीच्या नावाने आम्ही निवेदन देणार आहोत। ज्या नीटच्या पेपर फुटीमध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या देशाचं भवितव्य विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना न्याय मिळावा ही या भावनेतून हा जो मोर्चा ठिकाणी काढलेला आहे। आपण बघता आहात सगळं टीव्ही चॅनलवरती आणि आपल्या सगळ्यांच्या टीव्ही चॅनलवरच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला की सरकारने जे शांत चित्ताने बसलेले जे त्यामुळे कायदेशीर मार्गाने बसलेले सनद मार्गाने बसलेले विद्यार्थ्यांची चर्चा केली असती तर हा प्रकरण घडला नसता असा आमचा समज आहे। तुम्ही आम्ही बघू शकता हे चित्र या ठिकाणी दिसत आहेत। एक पोलीस अधिकारी मुलीच्या छातावर लाथ ठेवून तिला बुक्की तिच्या छातीवर मारतोय ही वेदनादायक गोष्ट आहे। खरं तर विद्यार्थी या देशाचं भवितव्य सांगितल्याचं आणि म्हणून या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांच्या छाताळ्यावर मार मारून किंवा त्यांना बंदुकीचे धाक दाखवून त्यांच्या संविधानातील मूलभूत अधिकार हा शिक्षणाचा अधिकार हे सरकार नाकारू शकणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी ह्या ज्या महिला आलेल्या आहेत ह्या महिलांच्या मुलांसाठी या महिला आलेल्या आहेत आणि म्हणून सरकारला आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं तुम्हाला अजून चर्चा करायची असेल तर विद्यार्थ्यांची चर्चा करा। नीट पेपर फुटलेला आहे त्याच्याबद्दल योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे या संदर्भातली मागणी आहे। हा निवेदन आम्ही राष्ट्रपतीच्या नावाने जिल्हाधिकारी देणार आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयाच्या मार्फतीने राष्ट्रपतीचं निवेदन जाईल। आम्ही राष्ट्रपतीला विनंती करतो की त्याचा संविधानिक अधिकारचा वापर करून जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहे प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे या मागणीचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत आणि या विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळावं, शिक्षणाची बाजू भक्कम करावी, शिक्षण नीतीमध्ये बदल करावा अशा विविध या ठिकाणी सूचना राष्ट्रपतींना आम्ही केलेल्या आहेत आणि म्हणून हा मोर्चा लगेच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।